शिवाजी महाराजांनी लाल महालाचा छापा घातला आणि शाहिस्तेखानाचा पराभव केला. शाहिस्तेखान नामुष्की होऊन पळून गेला. तिसऱ्या दिवशी पळून गेला. इथपर्यंत सगळा विचार आपण व्यक्त केला. औरंगजेबाने त्याची दक्षिणेच्या सुब्यावरून बदली केली आणि त्याला बंगालच्या सुब्याला सुभेदार म्हणून पाठवून दिला. पावसाळा संपला आणि शाहिस्तेखान बंगालच्या सुब्यावर निघून गेला. या सगळ्या गोष्टी झाल्या, पण या सगळ्याचं खापर जसवंत सिंगावर शाहिस्तेखानानं फोडलं आणि तूर्तास दक्षिणच्या सुभ्यावर हा जसवंत सिंग हा पुण्यात होता, तोच काम करत होता. पण मुअज्जमला शाहिस्तेखानानं औरंगजेबानं दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमला आणि मुअज्जम इकडं म्हणजे महाराष्ट्राकडे निघाला. यावेळी महाराज छापा घातला म्हणून निवांत बसले, स्वस्थ राहिले असं काहीही घडलं नाही. छापा घातला, आता संपलं, आता काय 8 दिवस आता विश्रांती घ्यावी अशी भानगड नाही. छापा घातला तारीख 6 एप्रिल आपल्याला माहिती आहे आणि लगेच छापा घालून राजगडावर आले की महाराज कोकणात उतरले. तारीख 13 एप्रिल 1663. एका आठवड्याच्या आत लगेच दुसरी कामगिरी सुरू. कारण विश्रांती हा विषय महाराजांच्या जीवनात महाराजांनी कधी केलाच नाही. स्वराज्यासाठी अहर्निश कणाकणानं आणि क्षणाक्षणानं झिजण्यासाठीच आपला जन्म आहे अशीच त्यांची वागण्याची वृत्ती आहे. स्वराज्यपूर्तीचं ध्येय गाठल्याशिवाय आराम करणं हे नादानपणाचं लक्षण आहे असं ते कृतीतून लोकांना दाखवत होते. आतापर्यंत कोकणात राजापुरात रावजी सोमनाथ हे अधिकारी होते. उत्तम कारभार त्यांनी 2 वर्षात केला होता आणि अनेक बातम्याकडून ते महाराजांना कळत होते. पण ते मोठे चलाक होते. वलंदेज, इंग्रज, फिलंगी, सावंत, सिद्धी या सगळ्या परक्या लोकांवरती ते थांबून, परक्या नुसत्या नाही स्वदेशी सुद्धा, परका याचा अर्थ स्वराज्य आणि स्वराज्याच्या बाहेरचे अशा अर्थानं अचूकपणानं ते काम करत होते. महाराज 10,000 पायदळ बरोबर घेऊन आणि 4,000 घोडदळ घेऊन यावेळी कोकणात उतरले. कुडाळात गेले. वाडीकर सावंत पोर्तुगीजाशी नातं जुळवायचा विचार करत होते. त्यांनी त्यापायी पोर्तुगीजांना 30 मण दारुगोळा विकत मागितला. काय करायचा होता यांना दारुगोळा? शिवाजी महाराजांच्या विरुद्ध आपण तयार असावं असं त्यांना वाटत होतं म्हणून हा दारुगोळा मागितला. पण वेंगुर्ल्याच्या या गोरंदोर म्हणजे गव्हर्नरनं केवळ 3.5 मणच दारुगोळा दिला, एवढा विकला नाही. आम्ही व्यापारी आहेत, आमच्यापाशी एवढा आहे, एवढाच देऊ शकतो म्हणून त्यांनी दिला. आणि आता स्वतः शिवाजी महाराज कुडाळ प्रांतात येणार आहेत बातमी कळाली आणि सगळ्यांची बंबेरी उडाली. पोर्तुगीज, फिरंगी त्यात होते. पण त्यांनी महाराजांना एक पत्र लिहिलं. आपण वेंगुर्ल्यात येऊन पोचलात, कुडाळात अशी बातमी समजली आणि शाहिस्तेखानावरील आपण जो विजय प्राप्त केला मोगलावर, त्यासाठी म्हणून तुमचं अभिनंदन करण्यासाठी हे पत्र तुम्हाला लिहिलं आहे. आमचा स्नेह आपल्याबरोबर आहे तसाच अजून राहावा. तारीख 23 मे 1663 या दिवशी ते पत्र महाराजांना दिलं. आता महाराजांच्या स्नेहाची त्यांना गरज वाटत होती. पावसाळ्याआधी पुन्हा राजगडावर जायची ओढ महाराजांना होती. तरी एक गंमत करून पाहावी. वेंगुर्ल्यात वलंदेजाची व्याखार होती. महाराज येत आहे समजलं आणि त्यांची घाबरगुंडी उडाली. रेसिडेंट आपल्या एका गलबतावर चढला, पळून जाण्याची तयारी ठेवली. तेवढ्यात एक कमांडर व्हरस्प्रीट काही जहाजं घेऊन वेंगुर्ल्यात आला. त्यामुळे त्याला धीर आला आणि यावेळी महाराजांनी एक गमतीचा डाव टाकला. महाराजांनी खुद डच वखारवाल्यालाच पत्र लिहिलं. आता काय आहे शिवाजी महाराजांचा विषय बघा. डच लोकांना लिहिलं वखारीत, वेंगुर्ला जिंकावं अशी आमची इच्छा आहे. आम्ही ते काबीज करावं काय यांना विचारतात. आत्तापर्यंत कधी कोणाला विचारलं होतं का?
आम्ही ते काबीज करावं का? आपला सल्ला काय? आत्तापर्यंत कधी शिवाजी महाराजांनी हे जिंकू का ते जिंकू का आणि तुमचा सल्ला काय असं कधी कोणाला विचारलं नव्हतं. याला मात्र विचारलं आणि हे डचगाव गडबडून गेले. अनुकूल उत्तर द्यावं, जिंका म्हणावं तर बादशाह मारेल, बादशाह त्रास देईल, आपल्या वखारीला तर होईल. आणि विरोधी उत्तर शिवाजी महाराजांच्या हिशोबानं द्यावं तर म्हणजे तुम्ही वेंगुर्लं जिंका म्हणून सांगावं तर बादशाह त्रास देईल आणि न जिंका म्हणावं तर शिवाजी त्रास देईल, हा खाऊनच टाकील. शेवटी त्याने उत्तर दिलं, आम्ही व्यापारी लोक राजकारणापासून अलिप्त असतो. युद्धाच्या बाबतीत आम्ही सल्ला देऊ शकत नाही, आम्ही काही बोलू शकत नाही. पण महाराजांना यावेळी वेंगुर्ल्यात किंवा या सावंतांकडं लक्ष द्यायला सवड नव्हती. त्यांनी कुडाळच्या याही भागावर रावजी सोमनाथाची नेमणूक केली. 2000 फौज तिथे ठेवली आणि राजगडाकडे महाराज वळाले. यावेळी एक दुसरी अजून एक गंमत झाली. एक 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 गमतीच आहेत सगळ्या. महाराजांना एक भयंकर दमदाटीचं पत्र आलं. भयंकर दमदाटी. कुणाचं होतं हे पत्र? हे पत्र होतं अफजल खानाचा पोरगा फाजल खान याचं. विजापूरच्या बादशाहानं फाजल खानाला चिपळूण आणि दाभोळ ही 2 गावं जहागीर दिली होती, बहाल केली होती. पण ही गावं होती शिवाजीराजांच्या ताब्यात. म्हणजे जहागिरीची कागद फाजल खानाकडं आणि ती गावं शिवाजीराजांकडं. खरं तर बादशानं ही जहागीर देऊन फाजल खानाची थट्टा केली होती का पराक्रमाला नवं क्षितिज निर्माण करून दिलं होतं. कारण ही गावं आदिलशाहाची आहेत म्हणून तुला दिली आहेत, पण प्रत्यक्षात शिवाजीराजांच्या ताब्यात आहेत, म्हणजे तू ती ताब्यातून घे, तुझा पराक्रम गाजव, असं काही होतं का? आणि म्हणून फाजल खानानं शिवाजी महाराजाला मोठं पत्र लिहिलं. बऱ्या बोलानं आमची जहागिरी असणारी गावे सोडून द्यावीत, नाही तर नतीजा पावावा लागेल, प्रायश्चित्त भोगावं लागेल. कोण सांगतोय? हा फाजल खान. आत्तापर्यंत 3दा शिवाजी महाराजांच्या बरोबर युद्धात उभारला आणि पळून गेला. पहिला अफजल खानाबरोबर, दुसरा रुस्तुम जमाल बरोबर कोल्हापुरापाशी, तिसरा पन्हाळ्यापाशी होता ना सिद्दी मसूद बरोबर त्या पावनखिंडीत आला होता. सगळं पत्र म्हणजे विनोदी वाङ्मय, कथा. पण महाराजांना इकडं काय लक्ष दिलं नाही. महाराजांनी पत्र आलं आणि ठेवून दिलं. आता महाराज वेगळा विचार करत होते. अनेक गोष्टींचा विचार महाराज करत होते. त्यातला पहिला विचार बलाढ्य आरमार उभं करायचं आहे. आत्तापर्यंत आपली सत्ता इकडं भूमीवरची आहे, ती आता कोकणातही दृढ झाली पाहिजे. कोकण जिंकलाय, पण समुद्रात आपलं आरमार असलं पाहिजे. त्याशिवाय कोकणावरची भूमी आपल्या अखत्यारीत राहणं अवघड आहे. आरमार म्हणजे समुद्रात जहाजं उभी झाली पाहिजेत, मराठ्यांची तिथं सरशी असली पाहिजे, हा विचार आहे. त्यासाठी महाराज प्रयत्नशील आहेत. आणि मग ती करायचं असेल तर आपल्यापाशी भरपूर पैसा पाहिजे. किल्ले उभे राहायचे आहेत कोकणातले, मग त्यासाठी काय आवश्यक आहे? तर कोकणात किल्ले उभे राहायसाठी पैसा आवश्यक आहे. पैशाच्या राशी ओतल्याशिवाय किल्ल्यांच्या भिंती बांधल्या जातील काय? हे महाराजांचं मत आहे, हा महाराजांचा विचार आहे. आणि त्यासाठी पैसे कुठं मिळतात? पैसे काही बाजारात विकत मिळत नसतात, त्यासाठी धन खर्चावं लागतं. जय हरी बसा. सगळ्या गोष्टी पैशाविना अडचणीत येतात. आणि गेले 3 वर्ष नव्हे त्याचं आधीचंही 1 वर्ष महाराजांचं युद्धात गेलं. अफजल खानाबरोबर युद्ध मांडलं, त्या युद्धात विजय प्राप्त केला. स्वराज्याच्या हद्दी विजापुरापर्यंत नेऊन भिडवल्या. तेवढ्यात तो आला ना सिद्दी जोहर, पन्हाळ्यात कोंडून पडावं लागलं, नुकसान झालं. आणि इकडून हा आला ना शाहिस्ते खान. आता काय करावं? शाहिस्ते खान आल्यामुळं तो 3 वर्ष स्वराज्यात धुमाकूळ घालतोय, स्वराज्याची अनेक गावे उद्ध्वस्त करतोय. ती फक्त हे चल माईक चालू कर योगी त्यावर ऐकायला येईल असं सुद्धा, पण
हां, म्हणजे स्पष्ट येईल जास्त. स्वराज्यात धुमाकूळ घालतोय, याच्यासाठी काय करायला हवं? त्याला बंदोबस्त करायला हवा. तो बंदोबस्त केला. पण 3 वर्ष शाहिस्तेखानाच्या फौजा या स्वराज्यात राहिल्या. लोकांचा खाणं पिणं राहणं कपडे लत्ते या सगळ्या गोष्टींचा शाहिस्तेखानाच्या वर्तणुकीचा त्रास झाला. अनेक गोष्टी गावाच्या गाव सर्जेरावला पत्र लिहिलं ना, गावात धाड आली तर गावात लोक ठेवू नका, कुठेतरी मोक्याची जागा पहा जिथं संरक्षण होईल, घाटाखाली कुठेतरी डोंगरावर कुठेतरी जा, लोक ठेवू नका. शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं होतं ना. आणि एखादा मनुष्य त्या धाडीत पडला आणि मेला सापडला तर त्याचं पाप तुमच्या डोक्यावर येईल. त्यामुळे लोकांना सगळ्या घेऊन जा. बारकाईनं जनतेचा विचार करणारा राजा आहे तो, असा आहे. त्यामुळं आता शाहिस्तेखानानं जे काही स्वराज्यात मांडलं होतं ते शाहिस्तेखान गेला म्हणून संपलं, ठीक आहे. पण झालेल्या नुकसानाला जबाबदारी कोण? ते कसं भरून काढणार? स्वराज्य उभारायचं तर मनाने सोनं हवं, पैसा हवा, धनसंपदा हवी. आणि त्यासाठी महाराजांची योजना सुरतेकडे जाण्याची आहे. महाराज तो विचार आता करतायत. सुरत सुरत सुरतच का? सुरतेत काय होतं? अनेक प्रश्न आहेत. म्हणजे सुरतच का? सुरत होती मोगलांची म्हणून सुरत. नुसतं सुरत तर एवढ्यासाठी नाही, सुरतेत अपार धनसंपदा होती. भयंकर. किती धन? एक एक व्यापारी घरात 30-30 पिपं भरून सोनं ठेवलेलं होतं, इतकं धन होतं. मणानी 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 काय? खंडिनी म्हणा. मोती, एखाद्याकडे मोत्याचा व्यापार होता. मोती. रत्तल. रत्तल म्हणजे किलोबाचं परिमाण आपण आज वापरतो ना, तसं जुन्यात तसं रत्तलमध्ये मोती मोजले जात होते. 1 ग्रॅमचे 10 मोती असं नाही, रत्तल किलोनी मोती मोजायची थोडक्यात. एवढे धनसंपदा होती. एक एक व्यापारी अशी मोठी होती. त्यातला सगळ्यात मोठा व्यापारी होता वीरजी वोरा. बाकीचे खूप होते. आपण जेव्हा सुरतेत सगळं सांगू ना तेव्हा सगळंच सांगू. वीरजी होरा आज जगामध्ये प्रत्येक देशात सावकारी व्यवहार करणारे, सावकारी मुद्दा पैशाचा व्यवहार करणाऱ्या बँका आहेत. ICICI आपलं नाव माहिती आहे, फेडरल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, ही फक्त भारतापुरती मर्यादित आहे. पण जगात या देशात बँक आहे, त्या देशात बँक आहे, त्यांचा सगळ्या जगात व्यापार व्यवहार चालतो. अशा बँका जागतिक बँका म्हणतो. या वीरजी वोराचं त्यावेळेस भारतात तो राहत होता ज्या भागात, तिथून त्याचा व्यापार जगातल्या सुमारे 50हून अधिक देशात चालत होता. एवढा मोठा व्यापारी होता. भारताची अर्थव्यवस्था 3 वर्ष लोकांना खाय प्यायला पैसे न मिळवताही खाऊ घालेल एवढं त्याचं उत्पन्न होतं. आजच्या परिभाषेत एकच माणूस एवढा मोठा प्रचंड होता. वीरजी वोरा त्याचं नाव. इकडं महाराजांचं लक्ष आहे. कारण जेव्हा महाराज हे सगळं युद्ध रणांगण करतात तेव्हा महाराजांचा दुसरा डोळा नव्हे तिसरा डोळा हा सुरतीत होता ना. भैरजी नाईक तो सुरतीत फिरत होता, तो माहिती गोळा करत होता. महाराजांनी सांगितलं होतं काहीतरी केलं पाहिजे. महाराजांनी सुरत घेतली डोक्यात. आणि भैरजीला त्यापूर्वीच या सगळ्या मोहिमा चालू होत्या. शाहिस्तेखानाची असेल, शाहिस्तेखानानंतर केलेली कुडाळमधली मोहीम असेल, यावेळी भैरजी सुरतेत आपलं डोकं चालवित होता. तिथल्या बातम्या गोळा करीत होता. कुणाच्या घरात धन आहे, कुठं ठेवलंय, किसं लपवलंय, किती आहे. सगळीच घरं मोठी आहेत, पण पैसे असलेलं कोणचं आहे, बिनपैशाचं कोणचं आहे, लपवलंय ते कसं लपवलंय, ते बिना त्रासाचं कसं प्राप्त करून घेता येईल याचाही तो विचार करत होता. सगळ्या गोष्टीच्या बातम्या सुरतेतून भैरजी गोळा करत होता, महाराजांना देत होता. महाराजांचं लक्ष आता सुरतेकडे लागलं होतं. सुरत कशी मारायची आणि हे धनसंपदा कशी गोळा करायची याचा महाराज विचार करत होते. सुरतच का? एकतर धन होतं म्हणून, दुसरं सुरतेला त्या मानानं जरी ती मोगलांच्या राज्य म्हणजे मोगलाच्या सत्तेत जाऊन तिथून सुरतेत, पुण्यातून सुरत किती लांब आहे, 1000 किलोमीटर, तिथपर्यंत जायचं आणि परत घेऊन यायचे पैसे सोपी गोष्ट नाही. सुरतेच्या संरक्षणाची व्यवस्थाही ढिसाळ होती. सुरत औरंगजेबाचं नाक होतं. कारण
आज जे आंतरराष्ट्रीय व्यवहार मुंबईतून चालतो भारताचा, मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतो आपण, राजधानी जरी दिल्ली असली तरी देशातून जागतिक दळणवळण मुंबईतून सगळ्यात जास्त चालतं. अर्थ उत्पन्न मुंबईत सगळ्यात जास्त आहे. ते त्यावेळेस सुरतेतून होतं. जरी राजधानी दिल्ली नागरा तिथं राहत असली औरंगजेब आणि बाकीचे राजे, तरी या सुरतेतून, कारण तेव्हाचा व्यवहार हा समुद्रमार्गी होता आणि समुद्रातलं सुरत हे महत्त्वाचं बंदर होतं. सुरतेत कोणत्या देशाचे लोक नव्हते असं नाही, इतकं त्यावेळेस 300 वर्षापूर्वी होतं. औरंगजेबाचं ते नाक होतं, औरंगजेबाचं ते धन होतं ते. आणि अजून एक गोष्ट आहे सुरतेच्या विषयानं, यापूर्वी सुरत एका माणसाने अशीच लुटली होती. त्याचं नाव मलिक अंबर. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी 10 वर्ष 1620 साली मलिक अंबरनं सुरत लुटली होती. मलिक अंबर हा निजामशहाचा वजीर होता आणि निजामशाह विरुद्ध मोगल युद्धात मलिक अंबरनं असंच सुरत मागे लुटली होती. शिवाजी महाराजांच्या बहुतेक डोक्यात यामुळेच ते आला असावं. म्हणजे शिवाजी महाराज मागचा इतिहास अभ्यास करतात, बहुतेक डोक्यात आलं ते सहजासहजी नाही. कारण मलिक अंबरच्या बरोबर शहाजीराजे हे सरदार म्हणून काम करत होते. शहाजीराजे 20 साली सुरतेला गेलते का नव्हते माहीत नाही, म्हणजे सुरत लुटण्यात होते का नाही माहीत नाही. मलिक अंबरने लुटली त्यात. त्यांचं वय लहान आहे त्यावेळेस, 18 वर्ष वगैरे असतील. पण सुरत लुटीच्या कथा मलिक अंबर बरोबर शहाजीराजे सरदारी म्हणून वावरत असताना ज्ञात झाल्या होत्या. सुरत अशी लुटली, असं केलं, हे काही ऐकून होतं आणि ते शहाजीराजांकडचं बाळकडू शिवाजीराजांना आलं होतं. सुरत लुटीच्या बाबत शहाजीराजांकडून कळलं होतं सुरतेत अपार धन आहे, निजामशाहीच्या रक्षणासाठी मलिक अंबरनं ती लुटली. त्यावेळेस असं झालं तसं झालं काहीतरी माहीत होतं, ते शिवाजी महाराजांच्या डोक्यात होतं आणि म्हणून शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. आपल्याला त्या सुरतेचा विचार करायचा आहे. सविस्तर सुरत लूट एक दिवसात पाहायची आहे. पण आजचा दिवस अनेक गोष्टींच्या विषयानं चिंतन करण्यासारखा आहे. आजचा दिवस 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्या अमृत महोत्सवाचा दिवस आहे. म्हणजे 75 वर्ष आमच्या स्वातंत्र्याला पूर्ण झाली, तो दिवस आहे. शुभ दिवस. अनेक गोष्टींनी, अनेक विषयांनी हे स्वातंत्र्य मोलाचं आहे. अनेकांच्या बलिदानातून, कुणाच्या रक्ताच्या असेल, कुणाच्या कष्टाच्या असेल, बारीक बारीक स्वातंत्र्याची इच्छा घरात ठेवून काम करणाऱ्याची असेल, त्या सगळ्यांच्या श्रमांचा, कष्टाचा, रक्ताचा, जीवाचा आज खऱ्या अर्थानं म्हणजे श्रमसाफल्य ज्याला म्हणतो तो झालेला दिवस. यासाठी त्यांनी ते सगळं केलं होतं ना. इंग्रजांच्या ताब्यातून हा देश सुटून जावा आणि स्वातंत्र्य राहावं, गुलामी संपून जावी, म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न फळाला आले आणि धन्य आजी दिन अमृते पाहिला. त्या अर्थानं तो आजचा दिवस आहे. अमृत महोत्सव या अर्थानं तसाच आहे. अनेकांनी अनेक गोष्टी केल्या. सगळ्यांच्या सांगायच्या म्हटलं तर दिवस पुरणार नाहीत. प्रत्येकाचं कर्तृत्व प्रचंड आहे. कुणी काय केलं, कुणी काय केलं, कुणी काय केलं, अमौलिक आहे. त्यांच्या श्रमातून आजचं स्वातंत्र्य उभं राहिलं, तो दिवस आहे आजचा. मग त्यांचं स्मरण करणं, त्यांचं चिंतन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. स्वातंत्र्य, स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे अनेक गोष्टीतून स्वातंत्र्य दृगोचर होणं म्हणजे स्वातंत्र्य. नुसतं इंग्रजांची या देशातली सत्ता संपणं म्हणजे स्वातंत्र्य नाही. कारण ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्याची इच्छा करून हा इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्याचा लढा उभारला, त्या प्रत्येकाचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत, हे लक्षात ठेवायसारखं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या युवक अवस्थेत असताना सावरकरांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड सुरू केलं. युद्धात त्यांनी आघाडी घेतली, पण त्यांचे आदर्श शिवाजी महाराज आहेत. कारण त्यांनी लिहिलेल्या वाङ्मयात पदोपदी शिवाजी महाराज आपल्याला दिसतात. त्यांनी 2 पोवाडे लिहिले, एक बाजीप्रभूंचा आणि दुसरा तानाजी मालुसरेंचा. आणि दोन्ही पोवाडे शिवाजी महाराजांच्या अनुरोधानं, शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्याच्या इच्छा उर्मी ज्या त्यावेळेस होत्या त्याच लोकात जागृत व्हाव्या या हिशोबाने केलेले आहेत. असंच शिवाजी महाराजांची आरती त्यांनी लिहिली. शिवाजी महाराजांची आरती लिहिली, जय देव जय देव जय जय शिवराया. आरती म्हणजे आर्ततेने करायची, म्हणजे ती आरती. आर्तता कशाची आहे?
आपल्याला भगवंताची आरती करतो त्यावेळेस आर्तता असते. आर्तता म्हणजे तीव्रतेनं भगवंताची जाणीव, तीव्रतेनं त्याला प्रार्थना करणं म्हणजे आर्तता. ही देवा आता म्हणजे तुमची एवढी मोठी कीर्ती आणि तुम्ही माझ्यावर कृपा ठेवा. आरतीचा साधारण अर्थ या दृष्टीने लावलेला असतो, माझ्यावर कृपा करा आणि मला मोक्ष द्या. ही झालं देवाच्या हिशोबात. पण शिवाजी महाराज हे त्या अर्थानं देव मोक्ष द्या म्हणण्या पद्धतीच्या विचारानं नाही आहे. मग शिवाजी महाराजांची आरती का? जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया, या 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 भूतलावर या. कशासाठी या? आम्ही गुलामीत खितपत पडलो आहे, तुमच्या ऊर्जेनं आम्हाला स्वातंत्र्य मिळू शकतं म्हणून तुम्ही अवतार धारण करायला. सावरकरांची इच्छा ती आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीत ते स्वातंत्र्य पाहतात. नेताजी सुभाषचंद्र बोस शिवाजी महाराजांचे भक्त आहेत. रवींद्रनाथ टागोर शिवाजी महाराजांवर बंगालीमध्ये काव्य लिहिलं 100 वर्षाखाली, लक्षात ठेवा. नेताजी सुभाषचंद्र बोस महाराष्ट्रात येऊन राहिले आहेत. ते सिंहगडावर जाऊन शिवाजी महाराजांची भूमी पाहून गेले आहेत. भगतसिंग शिवाजी महाराजांना येऊन म्हणजे या भूमीला येऊन ते दर्शन करून गेले आहेत. शिवाजी महाराज त्यांचा आदर्श आहे. कोणाचं नाव सांगावं कोणाचं नका सांगावं, कुणीही नाव घ्या, ज्यांनी या ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्याची आघाडी उघडली त्यांचा स्फुल्लिंगदाता शिवाजी महाराज आहेत. कारण ते स्वातंत्र्याचे खरे उद्गाते आहेत. त्यांच्यामुळे आम्हाला स्वातंत्र्य काय आहे ते कळालं, स्वराज्य काय आहे ते कळालं, धर्मराज्य काय आहे ते कळालं, रामराज्य काय आहे ते कळालं. रामराज्य म्हणतात म्हणजे काय? कथा पुराणात ऐकायला ठीक आहेत, पण स्वतः उपभोगायला रामराज्य जे असतं ते शिवाजी महाराजांमुळे कळालं. अनेक अनेक विशेष कोणत्याही क्रांतिकारकाचं चरित्र घ्या, चंद्रशेखर आझाद असतील किंवा राजगुरू असतील, सगळ्यांचा आदर्श त्यात शिवाजी महाराज आहेत. कारण ते स्फुल्लिंग आहे स्वातंत्र्याचं. शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य जे केलं ते फक्त या देशातली गुलामगिरी संपवली असं नाही, स्वातंत्र्य अनेक अंगाने निर्माण केलं. विषय तो महत्वाचा आहे, चिंतनाचा आहे. स्वातंत्र्य म्हणजे फक्त परक्यांची गुलामी संपणं म्हणजे स्वातंत्र्य नाही, परक्यांची विचारधारा आपल्या डोक्यातून संपवणं हेही स्वातंत्र्य आहे. मग ते काय काय असतं? मग ते सगळ्या कृतीतून असतं. शिवाजी महाराजांनी या देशात असणारे शब्द जे परक्यांचे होते, अरबी उर्दू फारसी होते, मागे मी सांगून गेलो, ते सगळे शब्द या भूमीतून शिवाजी महाराजांचं ज्या वेळेला राज्याभिषेक झाला त्यावेळेस लेखी व्यवहारातून, राज्याच्या व्यवहारातून हद्दपार करून टाकले, संपवून टाकले. आता मराठी शब्द लिहायचे, आता संस्कृतोद्भव शब्द लिहायचे. मराठी संस्कृतातून जन्माला आली, संस्कृत शब्द लिहायचे. स्वस्त श्री राज्याभिषेक शके अमुक अमुक, नळनाम संवत्सरे, अमुक अमुक वासरे, ये दिनी महाराज छत्रपती शिवाजीराजे यांनी आज्ञा केली ऐसी जे. एकही शब्द उर्दू अरबी आहे, त्याच्या आधी सगळे अरबी उर्दू. मशहूर अनाम राजे कान्होजी नाईक जेधे. मशहूर अनाम म्हणजे श्रीमान राजे श्रीयार राजे, तसंच ते असं पूर्वी लिहायचं. संपलं. शिवाजी महाराजांनी आपला झेंडा स्वराज्याचा म्हणून वेगळा सांगितला. आपलं लष्कर, स्वतःची फौज, आपला सेनापती, आपले अष्टप्रधान हा रूढ शिवाजी महाराजांनी शब्द केलेला आहे. त्याच्या आधी नव्हता, त्याच्या आधी वेगळे शब्द होते. वजीर म्हणायचं. वजीर म्हणजे पंतप्रधान पण वजीर, साधा सरदार पण वजीर, मातब्बर असलेल्या सरदाराला वजीर म्हणायचं. शिवाजी महाराजांनी आपल्या वाकनीस, मुजुमदार हे शब्द काढून टाकले म्हणजे वापरातून, कारण ते आपले नाहीत. त्यांनी शब्द अष्टप्रधान मंडळाला मराठी शब्द दिले. पंतप्रधान, पेशवा हा शब्द आपला नाही. पंत अमात्य, पंत सुमंत, पंत सचिव, सरसेनापती. पूर्वी सरनौबत वापरलं जायचं, शिवाजी महाराजांनी बदललं. सरसेनापती. पंडितराव, न्यायाधीश. पूर्वी काजी न्याय द्यायचे, आता काजींची सुट्टी झाली. म्हणजे प्रत्येक गोष्टीत आमचं शास्त्र, आमचा धर्म, आमचं स्वत्व हे जपायचा आरंभ शिवाजी महाराजांनी केला. आधी होतं, 700 वर्ष विसरून गेलं. आमची भाषा,
कितीतरी मराठीचं वाङ्मय म्हणजे लिहिलं गेलं, पण ते जर शिवाजी महाराजांच्या काळातले वाङ्मय काढलं ना, तर त्यात कितीतरी आपले शब्द नसलेले त्यात दिसून येतात. आणि जे जुने शब्द आपले ते आता आपल्याला कळत नाहीत, अशी आपली परिस्थिती आहे. शिवाजी महाराज तसे आहेत. जनतेचं स्वराज्य जनतेच्या हितासाठी कसं वापरावं, बारीक बारीक गोष्टी आपण तो चिंतन करतो. म्हणजे अनेक गोष्टीत त्यांनी स्वराज्य आपलं नाणं निर्माण केलं. आज आमचं भारत सरकार स्वतःचे टांगसाळ असून आमची नाणी करायला आम्हाला अजून प्रदेशात जावं लागतं, स्वित्झर्लंडला जावं लागतं, नॉर्वेला जावं लागतं. नॉर्वे देश आहे ना, किंवा अजून दुसऱ्या देशात जावं लागतं. परके देश आमच्यापेक्षा कुशल आहेत म्हणून आमची नाणी तयार करतात. भारत सरकारचं नाणं बनतं कुठं? परदेशात. मग शिवाजी महाराज तिथं आदर्श असले पाहिजेत. शिवाजी महाराजांनी स्वतःची नाणी स्वतः पाडली. भले जोडी खराब असतील, तुमच्या इतकी सुबक नसतील, नक्षी छान नसेल, ओबडधोबड असतील, पण माझी नाणी आहेत, माझ्या देशात चालतील. नुसती नाणी पाडल्यानं विषय संपत नाही. नाण्यात सत्व जपलं. पहिलं नाण्यावरचं उल्लेख अरबी उर्दी फारशी होते, ते काढून टाकले आणि शिवाजी महाराजांनी नाण्यावर देवनागरीत लिहायला सुरुवात केली. देवनागरी माझी भाषा आहे, मराठी माझी भाषा आहे. राजा शिवछत्रपती हे शिवाजी महाराजांच्या नाण्यावरचा उल्लेख आहे. त्यांचंच नाव लिहिलं. नुसतं नाही, नाण्यावर चिन्ह कोरली. मग तिथं महादेव आहे, मग तिथं त्रिशूळ आहे, मग तिथं तलवार आहे, अनेक गोष्टी, बेलाचं पान आहे शिवाजी महाराजांच्या नाण्यावर. ही कसली चिन्ह आहेत? ही स्वराज्याचे आमचे नाणे आहेत, ही दर्शवणारी चिन्ह आहेत, आमच्या स्वाभिमानाची चिन्ह आहेत. त्रिशूळ शंभू महादेवाचा आहे, प्रत्यक्ष महादेव कोरलेली नाणी आहेत, उपलब्ध आहेत, पाहू शकतो आपण. नुसतं तांब्याचं नाणं पाडून शिवाजी महाराज थांबलं नाही, चांदीचं नाणं केलं, सोन्याचं नाणं केलं. छत्रपती झाला ना, सर्वार्थानं छत्रपती असला पाहिजे. देशाचं चलन माझं असलं पाहिजे. आता चलन नुसतं माझं असून चालत नाही. शिवाजी महाराजांनी चलनाचं परिमाण सुद्धा, म्हणजे 100 पैशाचा 1 रुपया आज आपण वापरतो ना, त्या काळात तो परक्यांचं चलनाचं परिमाण वापरतो, ते शिवाजी महाराजांनी बदललं. आणि शिवाजी महाराजांनी आपलं परिमाण चालू केलं. विजयनगरच्या यादव राजांचं जे परिमाण वापरत होते त्या परिमाणाचं शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात चालू केलं. शिवाजी महाराजांनी आपल्या राजाचा महसूल वेगळ्या पद्धतीनं तयार केला. महसूल म्हणजे कळतं ना, शेतजमिनी मोजल्या, त्याच्यासाठी शिवकाठी नावाचं परिमाण निर्माण केलं. शेतजमीन तुमची केवढी आहे? 10 वावर 2 वावर म्हणतोय, एकर, चावर, बिघा, ही परिमाण होती. पण शिवाजी महाराजांनी ते परिमाण आपल्या परिभाषेत बसवलं. शिवकाठी या नावानं मोजायची सुरुवात केली. किती काठ्या जमीन आहे? काठी 1 निर्माण केली, मोजून प्रत्येकाची जमीन ठेवली. शिवाजी महाराज स्वातंत्र्याच्या बाबतीत असे आहेत. प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे काय? आचारात आणि विचारात स्वातंत्र्य. मग ते धर्मराज्य होतं, मग ते रामराज्य होतं, ते शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. शिवाजी महाराज सोपे नाहीत, ऐकायला चांगले आहेत, पण कृतीला भयंकर अवघड आहे. ते स्वातंत्र्य आपल्याला 15 ऑगस्ट 1947ला पुन्हा इंग्रजांनी केलेल्या आपल्यावरच्या हुकुमतीला झुगारून आपल्या सगळ्या लोकांनी प्राप्त करून दिलं. त्यामुळं स्वातंत्र्याचं मोल फार मोठं आहे. जे मोल स्वातंत्र्याच्या बाबतीत आपण विचार करत असताना असा आपल्याला विचार केला पाहिजे की जे मोल इंद्रप्रस्थ, वारंगळ किंवा देवगिरी, विजयनगर यांच्या सिंहासनं फुटल्यानंतर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यावर त्या दिवसाला होतं, तेच मोल आजच्या स्वातंत्र्याला आहे. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस अयोध्येवर अभिषिक्त राजे म्हणून बसले आणि रामराज्य निर्माण झालं, त्या दिवसाला जेवढं महात्म्य आहे तेवढंच महात्म्य आजच्या दिवसाला आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे हे आमचं राज्य आहे, त्याचा आम्हाला आनंद म्हणजे स्वातंत्र्य. तो दिवस आजचा आहे. हे स्वातंत्र्य म्हणजे नुसतं चिरकाल म्हणण्यापेक्षा शतकानुशतकं टिकवणं ही जबाबदारी आपली आहे. त्यासाठी सर्वथैव प्रयत्न करणं ही जबाबदारी आपली आहे. नाहीतर आता काय झालंय, सगळं बनतं परदेशात. गावाच्या ऊस भरण्याच्या बैलगाड्याच्या धावा सुद्धा परदेशातून यायला लागल्या. आता धावा म्हणजे टायर, रबर येतो परदेशात, मोल्ड होतो परदेशात.
सगळं तिकडं होतं आणि इथं फक्त म्हणजे इथलं उत्पन्न 70% ते खातात आणि आम्ही 30% खातो. ते माझ्या देशात तयार होण्यासाठी सर्वथैव प्रयत्न करणं. आपण विचार करतो मी याकडे बारीच माणूस आहे, मी काय करू शकतो, काय करू शकतो असं नाही, मी काय करू शकत नाही असं जेव्हा विचार करतो तेव्हा ती स्वातंत्र्य सुरू होतं. अनेक गोष्टी होतात. आता मोबाईल आहे आपल्या हातात, प्रत्येकाच्या खिशात आहे. या मोबाईलमधले अनेक बारीक बारीक पार्ट या देशात बनतच नाही. सगळे परदेशात बनतात, तैवानमध्ये बनतात, चीनमध्ये बनतात, कोरियात बनतात, जपानमध्ये बनतात, आमच्याकडे बनत नाही. मग आम्ही तंत्रज्ञानात तेवढे पुढारी कधी होणार म्हणजे खरं स्वातंत्र्य. आमची बुद्धिमत्ता आमच्या देशाच्या विकासासाठी कामाला लावणं म्हणजे खरं स्वातंत्र्य. आज त्या अर्थानं ते स्वातंत्र्य तोकडं आहे असं मला वाटतं. कारण आमच्यातले तरुण बुद्धिमान आहेत, पण आमची बुद्धी ते अमेरिकेत जाऊन, युरोपात जाऊन त्या देशाच्या विकासाचं सहकार्य करतात. तिथून उत्पन्न मिळण्यासाठी तिथं नोकऱ्या करायला जातात. नोकऱ्या जरूर करा, पैसे मिळवा, पण काही काळ धर्म अर्थ काम मोक्षातला अर्थ हा पुरुषार्थ आहे, तो केला पाहिजे. पण त्यालाही मर्यादा आहे. किती खावं, किती मिळवावं तेवढंच मिळवा. आयुष्याच्या आयुष्य तिकडे घालायचं, किंबहुना भारतात आता काही उपयोग नाही इथं राहण्यात म्हणून तिकडंच जाऊन स्थायिक व्हायचं, याचा काही अर्थ नाही. ते खरं स्वातंत्र्य नाही. त्या अर्थानं खरी देशाची उन्नती होते असं नाही. आम्ही जातो आणि आमची बुद्धी लोकांच्या प्रगतीला देतो, हे योग्य नाही. पैसे मिळवले पाहिजेत. शिवाजी महाराजांनी नाही का मिळवले? हा, अगदी जुन्नर असेल, लाडाचं कारंजा असेल, नाहीतर सुरत असेल, लुटून आणून पैसे मिळवले, स्वराज्य वाढवलं. पैसे आणा, तिथनं आणा, पण तुमच्या चरितार्थाला आवश्यक आहे तेवढे मिळवा. आयुष्यच तिकडे घालणे इतके पैसे मिळवण्यात काही अर्थ नाही. इथं राहिलं पाहिजे. माझी बुद्धी, माझ्या अनेक तरुणांनी हा आदर्श आता पाळायला सुरुवात केली आहे. 10-5 वर्ष परदेशात राहावं, पैसे मिळवावे, उत्पन्न घ्यावं, पुन्हा भारतात यावं. त्या पैशातून आयुष्याची ज्याला आपण अन्न वस्त्राची प्राथमिक गरज भागली आहे ती पाहावं आणि पुढचं आयुष्य देशातल्या लोकांच्या हितासाठी काम करावं, असा विषय आहे. असं केलं पाहिजे आणि हा संस्कार आपण वारकरी म्हणून लोकांना दिला पाहिजे. आपण प्रबोधनकार आहोत. आपण नुसते कथा कीर्तन ऐकणारे नाहीत. ऐकून आपल्यात बदल होतो, पण तुमचं ऐकून लोक बदलतात. आपण कीर्तनकार आहात, तुम्ही समाजाला आदर्श आहात, हे आपल्याला लोकांना शिकवता आलं पाहिजे. म्हणजे ते खरं स्वातंत्र्य. ते प्राप्त होणं म्हणजे भारत वैभवाला जाणं आहे. भारत जगात ज्याला आज आपण जागतिक महासत्ता म्हणू असं बनायचं असेल तर शिवाजी महाराज आणि प्रभू रामाचा आदर्श घेतला पाहिजे. माझ्या देशात हे तयार झालं पाहिजे, माझ्या देशात हे उत्पन्न झालं पाहिजे. हा विचार सगळ्यांनी केला तर देश प्रगतीला जातो. हा झाला सगळा विषय आपल्या शिवचरित्राच्या दृष्टीनं. दुसरा एक विषय आज म्हणजे त्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो माझ्याकडून. आणि दुसरा एक विषय त्या अर्थाने बोलतो. उद्याच्याला श्रावण वद्य पंचमी. काल एकाने मला म्हणाले थोडंसं प्रल्हाद महाराजाच्या चरित्राचं चिंतन व्हावं, त्या विषयानं बोलतो. श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमी या दिवशी संत प्रल्हाद महाराज बडवे यांचा जन्म आहे. शके 1542 आणि त्यांनी समाधी घेतली 1642 साली. शके म्हणजे सुमारे 98 वर्षाचं आयुष्यमान त्यांना लागलं. जे समाधी घेतली, प्रल्हाद महाराजांचा विषय अनेक गोष्टींनी वारकऱ्यांना ज्ञात असतो, तरी सुद्धा माहीत आहे नाही तरी मी सांगतो, कारण 2-3 आहेत. एक, त्यांचं या महिन्यात जयंती झाली, हा विषयानं आपण एक उत्सव करतो, तोही उत्सवाचा विषय आहे, त्या उत्सवाचं सगळ्यांना लक्षात यावं म्हणून. दुसरं, संत चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, सरत ऐकावीत, कारण त्यांचा आदर्श आपल्या दृष्टीपुढे राहतो. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो, म्हणूनही ऐकलं पाहिजे. त्या दृष्टीनं त्यांचं चरित्र वारकऱ्यांमध्ये सतत सांगणं हे आपलं काम आहे. दुसरं, चरित्र डोळ्यापुढे राहतं, माहीत नसलेल्या गोष्टी ज्ञात होतात, माहीत असलेल्याचं आवर्तन होतं. ते लहानपणापासून परमभक्त पांडुरंगाच्या नित्य उपचार करणाऱ्या घराण्यातच जन्म झाला. त्यामुळे सदैव देवळाशी देवाशी संपर्क किंवा दैनिक उठल्यापासूनचा
दिनक्रम हा विठोबाशीच निगडीत. असं घर अनेक गोष्टी लहानपणापासून वेगळ्या वेगळ्या घडत गेल्या. म्हणजे भगवंताची कृपा त्यांना प्राप्त आहे हे दर्शवणाऱ्या घडत गेल्या. नामदेवरायाने जसा देवाला नैवेद्य खायला घातला तसं यांना देवळात एकदा पैसे सापडले आणि सापडलेल्या पैशाचे पेढे आणले देवाला खायला घातले. खायला म्हणजे खरंच खायला घातले. एकदा घरात आईने डाळ मोजायला बसवलं. डाळ मोजायला म्हणजे डाळ उन्हात घातली वाळत, पाण्यात भिजवली वगैरे. हरभऱ्याची डाळ करतो आपण किंवा काही करायचं असतं दळण तेव्हा जरा ऊन देतो. उन्हात भिजत ठेवली आणि गाय येऊन डाळ खायला लागली. ह्यांना गाय आली म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या मागं असणारी गाय खायला लागली. हिला कसं हाकलावं म्हणून प्रश्न पडला. तसेच बघत बसले गाईकडं. आई आली खवळली, अरे गाय गाय खाती डाळ, तू असं कसं बसलास? अगं आई ती एवढीच छान म्हणजे गाय आहे, मला ती कशी हाकलून द्यावं वाटली नाही किंवा तिच्याकडे बघत राहावं वाटलं. लुब्ध रूप केलं तिनं. तिचं रूप असं आहे की मी लुब्ध झालो असा विषय त्यांच्या डोक्यात आला म्हणून मी काही केलं नाही. म्हणजे मग आईनं आता ते म्हणजे काय आता सटका दिला असेल त्यावेळेसच्या भाषेत आणि डाळ गोळा केली. आणि आता किती डाळ गायने खाल्ली याचा विचार करताना मोजली तर डाळ जेवढी होती तेवढीच भरली. म्हणजे अशा लहानपणापासून काही गोष्टी घडल्या. पण पुढच्या आयुष्यात काही विलक्षण गोष्टी अशा घडल्या की प्रल्हाद महाराजांना प्रल्हाद हे नाव सुद्धा सहजासहजी प्राप्त झालं. दिलं वडिलांनी म्हणून नाही. ते प्रल्हाद म्हणजे मागच्या जन्मातले भक्त प्रल्हादाचा या अवतारात असलेला अंश किंवा ते गणित आहे, ते विषय आहे. त्यांची भगवंताची भक्ती त्या अवतारात प्रल्हादासारखी होती म्हणून या अवतारातही प्रल्हाद नाव पुन्हा धारण केलं. आणि असं आपण सांगतो देव कुणाचंही काही कर्ज ठेवून घेत नाही. देवाला पत्रम पुष्पम फलम तोयम या न्यायाने तुम्ही काही व्हा, अर्पण करा, तुम्हाला शतपटीनं देतो. म्हणजे आपल्यात कर्मयोग आहे. कुठलीही गोष्ट काही मागावं म्हणून करायचा विषय नाही. भगवद्गीतेचा विषय आपण करतो. देवाला 900 सायास पुत्र होती तरी का करावा लागे पती, या पद्धतीनं पोरगं व्हायला जर नारळ फोडून पोरगं होत आहे तर बाकी करायचं नाही हे तुकाराम महाराज रोकडेपणाने सांगतात. पण नारळ होऊन पोरगं म्हणजे देवाला प्रसन्न करायसाठी काहीतरी व्हायलं, म्हणजे काहीतरी व्हायलं म्हणजे देव त्याला देतो. हा त्याचा परिभाषा. आपण मगाशी म्हणलं तसं देव कोणाचं काही ठेवून घेत नाही. मला नारळ दिला ना तुला पोरगं देतो, थोडक्यात अमकं दिलं ना तमकं देतो. तसं संत महात्मे सुद्धा देवाचाच विषयानं अवतरित असतात. ते कुणाचंही काही ठेवून घेत नाहीत. कर्ज महात्म्य तुम्ही काही त्याला केलं ते काही करत नाहीत. नवे देवाचं सुद्धा ऋण अंगावर ठेवून घेत नाहीत. ते संत महात्मे असतात. कारण भक्त प्रल्हादाच्या अवतारामध्ये देवाने भक्त प्रल्हादाचं त्या हिरण्यकश्यपूपासून अनेक वेळा संरक्षण केलं हे आपल्याला माहित आहे. बापाने देवाचं विष्णूचं नाव घेऊ नको म्हणून तिळात तळलं, कढईत टाकलं, कड्यावरून फेकलं, नागाचा दंश केला, जाळायचा प्रयत्न केला, सगळ्या गोष्टी झाल्या. हा काय कशाला बदला नाही, देवाचं नाव घेतलं. पण या प्रत्येक आपदेमध्ये भगवंताने त्याचं रक्षण केलं. आपल्याला हे माहित आहे. म्हणजे भगवंताचे याच्यावर उपकार झाले भक्तावर, संतावर. याने त्या निमित्तानं पुन्हा देवाचेही उपकार आपल्यावर नको म्हणून भक्ताचा अवतार धारण केला आणि यवनांचं राज्य आल्यावर देवाचं वेळोवेळी रक्षण केलं. तू माझं रक्षण केलं, मी तुझं रक्षण केलं. फिट्टाम फाट साध्या भाषेत. अफजल खान पंढरपुरात आला. आपण ते मगा चरित्रात ऐकलं, शिवचरित्रात. अफजल खान फोडत देव पंढरपुरात. अंदूरचा खंडोबा, तुळजापूरची तुळजाभवानी, माणकेश्वरचा महादेव ही फोडली आणि पंढरपुरात आला देव फोडायसाठी, परमात्मा पांडुरंगाचा मूर्ती फोडण्यासाठी. आणि प्रल्हाद महाराजांना या वार्ता आधी गावात येत होत्या आणि त्यावेळी सगळ्या गावकऱ्यांनी मिळून ठरवलं की हे तुम्ही रक्षण करावं. सांगितलं त्यांनी. त्याप्रमाणे आपल्या घरात देव आणि त्यांचं घर, आमचं घर जे होतं ते देवाच्या उजव्या हाताला. आता व्यंकटेश आहे की नाही देवळात गेल्यावर पाहतो का नाही आपण, त्याच्या पिछाडीला प्रल्हाद महाराजांचं घर होतं. आता त्या घरातून आणि देवळातून रस्ता आहे 40 फुटाचा. जुन्या काळात तो रस्ताही नव्हता. टाउन प्लॅनिंग सिस्टीम सुरू झाली, रस्ता वाढत गेला. देवळाच्या भिंतीतून घरात एवढंच अंतर, इकडच्या भिंतीतून त्या भिंतीत, जसं शेजाऱ्याच्या घरात जातो आपण तसं होतं. त्यांनी घरात देव आणून ठेवले, तळघरात ठेवले. आणि अफजल खान निघून गेल्यावर पुन्हा देवाची मूळ जागी पुन्हा सिंहासनावर स्थापना केली. असंच औरंगजेब या महाराष्ट्रात आला. संभाजीराजांना संपवलं. हिंदवी स्वराज्याचा घास घ्यायचा प्रयत्न केला. राजा नाही,
सिंहासन नाही, राजधानी नाही, सेनापती नाही, तरी सुद्धा मराठ्यांनी या देशातून त्याला लढाई दिली. म्हणजे किती विपरीत परिस्थिती होती. कणाकणातून लढले, घराघरातून लढले, तरुणातून लढले. किती जण लढले काय अवघड आहे सगळं सांगणं. पण असा काळ होता की राजा वाचवणं शक्य झालं नाही, सिंहासन वाचवणं शक्य झालं नाही, राजधानी वाचवणं शक्य झालं नाही, प्रधान मंडळ वाचवणं शक्य झालं नाही. इतका औरंगजेबाचा वरवंटा फिरत होता. त्यावेळी औरंगजेब हे पंढरपूरचं मंदिर पाडायला, विठोबा फोडायला बसला. तो पंढरपूरच्या शेजारी माचणूर म्हणून मंगळवेढ्याच्या जवळ एक गाव आहे, नदीकाठावर आहे. तिथे 6 वर्ष सुमारे राहिला. 6 वर्ष म्हणजे हिंदुस्थानचा कारभार इथून 6 वर्ष त्यांनी केला. आणि त्या 6 वर्षात त्यांनी हे पंढरपूरचं विठ्ठल मंदिरही फोडण्याचा प्रयत्न केला. आणि तो आता हे इथं करेल हा उपद्व्याप हे अपेक्षित ठेवून 1695 साली प्रल्हाद महाराजांनी ही मूर्ती इथून उचलली आणि नदीच्या पलीकडे देगाव नावाचं गाव आहे, सुमारे पंढरपूरपासून 5 किलोमीटरवर, तिथे नेऊन ठेवली. नुसती व्यवहारच नाही ठेवली, ती तिथल्या पाटलाकडे नेऊन दिली. लक्षात ठेवा, अनेक गोष्टी करता आल्या असत्या. कुठंतरी खड्डा करून त्यात मूर्ती ठेवावी, वरलक्षण ठेवावं, जेव्हा विपरीत परिस्थिती संपेल तेव्हा काढून आणावी, कुठंतरी दुसरीकडे नेऊन ठेवावी. पण त्यांनी तसं नाही केलं. जबाबदार माणूस पाहून तिचं मूर्तीकरण ही अनादी काळापासून आहे. नाही घडविला, नाही बैसविला, असा तो स्वतःहून प्रगट झालेला आहे. मग तो त्या पद्धतीने रक्षेला पाहिजे ना. तो असा कसा ठेवून चालणार नाही, कोणाला तरी जबाबदार माणसाच्या हातात दिला पाहिजे. म्हणून देव इथून उचलला, नदी पलीकडे देश म्हणजे सूर्याजीराव घाडगे या नावाचे पाटील होते, त्यांच्याकडे नेऊन दिला. घाडगे पाटील म्हणाले की तुम्ही देव दिला ठीक आहे, पण देव सगळ्या गावाचा, तुमच्या एकटाचा आहे काय? बरोबर आहे ना, देव सगळ्यांचा, गावाचा. गावाने मला सांगावं तुम्ही ठेवा घ्या, मग ठेवून घेतो, नाहीतर ते परत गावकरी भांडायला येतील. थोडक्यात असं. आणि प्रल्हाद महाराजांनी पंढरपुरात येऊन सगळ्या गावकऱ्यांची सभा बसवली आणि सगळ्याला सांगितलं असं असं आहे म्हणून. पाटला तुम्ही सगळ्यांनी सांगा, लिहून द्या. आणि मग सगळ्या गावकऱ्यांनी पावती लिहून दिली. श्री सूर्याजी पाटील तथा रामाजी कुलकर्णी, परगणे देगाव बुद्रुक, प्रांत मोहोळ. त्यावेळी देगावचा प्रांत मोहोळ होता. आजही देगाव आता मोहोळच्या मतदारसंघात आहे, पंढरपुरात नाही. नदी पलीकडची गावं तिकडे आहेत. यासी समस्त पांढर, पांढर म्हणजे गावातली काळं शिवार आणि पांढरं म्हणजे काळी जमीन असते ती पिकवायची आणि पांढरं असते तिच्यावर राहायचं असतं, म्हणून ती राहतं गांभीर्याला पांढर म्हणतात. त्यातली 12 बलुतेदार त्यात पांढरमध्ये शब्दात सगळे आले. जमा होऊन लिहून दिले की धामधुमीचे मुळे श्रीच्या मूर्ती बडव्यांनी तुमच्या गावास लष्कराचा उपसर्ग न लागावा म्हणून आणल्या. म्हणजे देवाला काही त्रास होऊ नये म्हणून तुमच्या गावात आणून दिल्या. त्या समयी मूर्ती घेतेवेळी श्रीच्या मूर्ती अवघ्या पांढरीच्या असता तुम्ही काय निमित्त मूर्ती आणल्या या वाचू यास्तव आम्ही समस्त गाव, तुम्ही असं म्हणले पाटील की सगळ्या गावाच्या मूर्ती असताना तुम्ही आम्हाला काय एकट्या आणून दिल्या, म्हणून आम्ही गावकरी आश्रय देत नाही म्हणाला समस्त गावाने दिल्याशिवाय. असं म्हणल्यावरून गोपाळ भट बडवे यांनी तमाम गाव जमा करून सर्वांस हकीकत बोलले. सगळ्या गावाला बोलवलं आणि सांगितलं ही कथा, असं असं ते म्हणतात. त्यावेळी अवघे बुडकरी, आता ही शब्द सगळे माहीत आहेत ना, असं समजतो चालतो, नाहीतर पत्र सांगायला 1 दिवस लागायसारखा आहे. बुडकरी म्हणजे गावाचे वतनदार, यावचे मूळ राखत राहते. बुडकरी आणि गुळेकरी असं आपण म्हणतो, बरोबर आहे का नाही? गुळेकरी म्हणजे बाहेरून आलेला पाहुणा, जगायला या गावात आलेला. अवके बुडकरी ब्रह्मवृंद, इथले ब्राह्मण लोक. शेटे महाजन, शेटे महाजन म्हणजे व्यापारावर, ज्या गावात जसं पाटील गाव सांभाळतो तसं व्यापार पेठ सांभाळायचं काम शेटे आणि महाजनाचं असतं. त्यांनी ते सांभाळायचं. पेठ सांभाळायचं म्हणजे एखादा व्यापारातला व्यापारी गळाटला, घर बुडलं किंवा परगावी गेला तर नवीन माणूस आणून स्थापित करायचा. गावकऱ्याला काही कमी पडलं पाहिजे. एखादा वतनदार निघून गेला, कुंभार गावात नाही आहे, तर कुंभार आणायचं काम पाटलाचं आहे. गावकी चालवणं हे पाटलाचं काम आहे. तसं महाजनाचं आणि शेट्याचं ते पेठेतला त्याला आधार देणं हे त्यांचं काम आहे. प्रसंगी पैसे देऊन उभं करणं हेही त्यांचं काम आहे. मग त्यांना त्याबद्दल काही गोष्टी दिलेल्या असतात. शेटे महाजन आणि बकाल वाणी तमाम गाव यांनी विचार केला की
सगळे आम्ही बसलो. आमचं म्हणणं असं आहे की देव बडवे यांचा त्यांनी पाहिजे तिकडा न्यावा. बडवे यांचा देव आहे, त्यांनी पाहिजे तिकडे न्यावा. आमची त्याला दुराई, गावानी त्यावर दुराई होऊ नये, म्हणजे त्याच्यावर आमचा वैरविश्वास नाही. गोपाळ भट म्हणाले की तुम्ही पाटील कुलकर्णी यासी लिहून द्यावे. मग सर्वांचे विचाराने हे लिहून दिले. मिती अश्विन शुद्ध पंचमी शके 1617. याची साधारण तारीख आहे 2 ऑक्टोबर 1695. म्हणजे अश्विन शुद्ध पंचमी म्हणजे नवरात्रातली पंचमी. लक्षात येत आहे ना. या दिवशी ही पावती लिहून दिली. आणि मग खाली गावकऱ्यांच्या सह्या आहेत. कोण कोण आहेत? आप्पाजी ताठे. आता ताठे अजूनही आपल्या पंढरपुरात आहेत. खाली सुगंधी वनस्पती द्रव्याचे, अष्टगंध, कुंकू, उदबत्तीचे व्यापारी आहेत. लक्षात येते का? नामदेव पायरून खाली गेले की. सदाशिव हरी कोमटी म्हणजे त्यावेळेसचा वाणी आपण म्हणतो, ज्याला किराणा माल असतो तो. नागना शेठ, पांडोबा फाळे, मारुती न्हावी. आता हे 12 बलुतेदार लक्षात येतात बघा सगळे. दाजीबा लाड, अजूनही लाडाची घरं पंढरपुरात आहेत. हे पण सुगंधी द्रव्य विकणारे आहेत. लपबा सुतार, जोधराम मारवाडी, गरमा जाधव, काशीनाथ नवी, वामन भट बिन तात्या भट, शेरम भट, हरभट बिन सदाशिव पुराणी, गणूबाबा रामदासी, गोपाळ भट आराध्य, सखाराम बिन राजबा सुतार, दयाळराम बैरागी. म्हणजे एकच एक नाव परत परत फिरत नाही, या वेगळं वेगळं आहे. पांडुरंग हरी, श्यामजी हरदास, नागू राढापासा, अण्णाजी उद्धव, भुजंगा शेटे, गजानन अवसरी आणि गोपाळा मारुती. इतक्या लोकांनी सह्या करून दिल्या. सगळ्या गावकऱ्याला जमा केलं आणि यांनी सगळे देव बडव्यांचा त्यांनी ठेवावा, आमची काही हरकत नाही. आणि मग हा देव पाटलांकडे नेऊन ठेवला आणि नंतर हे लिहून दिलं. पाटलांनी खरं तर ते असा औरंगजेब महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असताना घरात देव ठेवून घेणं म्हणजे तसा गुन्हाच होता. राजगुन्हा, ज्याला राजाच्या विरुद्धचं वर्तन असं म्हणता येण्यासारखा गुन्हा. राजद्रोह म्हणतो तसा गुन्हा, पण तो पाटलांनी केला कारण ते विठ्ठल भक्त आहेत. सांभाळला विठोबा. जर औरंगजेबाला कळालं असतं सैन्यातल्या कोणा लोकाला की यांच्या घरात विठोबा आहे, म्हणजे हे केलेलं कृत्य अख्ख्या गावाला माहीत आहे ना. गावात कोणी शब्द दिला नाही, सांगितलं नाही, कळू दिलं नाही, देव कुठं नेला आम्हाला माहीत नाही, अशी भूमिका आहे. अख्खं गाव त्यात सामील आहे. सगळ्यांनी मिळून तो दिला, पण कोणी शब्दाने वावा अक्षर बोलले नाहीत पाटलाला दिलाय म्हणून. पाटलाकडे देव ठेवला आणि पाटलाने तो खरं देव ठेवून घेणं म्हणजे घरावर लाकूड, जळतं लाकूड ठेवल्यासारखं आहे. हातात तुळशी काय आहेत, पदरात कोळसा घेतल्यासारखं आहे, जळता कोळसा, निखारा इंगळ. पण त्यांनी ठेवून घेतला आणि त्यांनी सुमारे 5 वर्षे देव आपल्या घरात ठेवलाय. 5 वर्षे. कारण 1699 साली पुन्हा देव मागायला गेले. औरंगजेब इथून माचनवरून उठला आणि नगरकडे निघाला. हे गणित पाहून पुन्हा देव मागायला गेले. पाटलांनी देव काही दिवस आपल्या तळघरात ठेवला. ते गावच्या वाड्यात तळघर आहे, अजूनही ते घर आहे. तळघरात काही दिवस ठेवला. काही दिवस शेतामध्ये कडब्याची गंजी लावली त्यात ठेवला, दिसून ये लोकांना कळू नये म्हणून. काही दिवस पाण्याच्या विहिरीत ठेवला. का? उपसा नाही केला तर पाण्यातला देव कळेल कसा, समजेल कसा, लोकांना काय कळेल. त्यांना जेव्हा शक्यता वाटल्या लोकांच्या की औरंगजेबाचं सैन्य कडबा उचलून नेतंय खायला, त्यात नेला हे कडबा उघडा पडला तर, म्हणून देव नाही बाहेर काढला. मग कधी कडब्याच्या गंजीतून घरात नेला, घरातून विहिरीत नेला, विहिरीतून पुन्हा कुठे ठेवला. त्याने मात्र 5 वर्ष निष्ठेनं पांडुरंगाचं रक्षण केलं. आणि 5 वर्ष औरंगजेब इथून हलायला लागल्यावर पुन्हा देव मागायला गेले. आता देव आमचा आम्हाला द्या. बरोबर आहे की, तुमच्याकडे वस्तू ठेवली आता दिली आहे, द्या. देव मागायला गेल्यावर पुन्हा सूर्याजी पाटलानं सांगितलं. खरं तर मला असं वाटतं बरं का, या सूर्याजी पाटील हा दूरदृष्टा माणूस आहे. सामान्य पाटील आहे, पण दृष्टी किती विशाल आहे. आजच्या भाषेत आम्ही एखाद्या व्यापाऱ्याला पैसे देतो, उद्याच्याला साखर दे म्हणतो, पण चिठ्ठी लिहून घेत नाही. बघा बरं का, हे प्रत्येक गोष्ट लिहून घेत आहेत. त्यांनी लिहून घेतलं. आज तुम्ही देव घेऊन जाल, उद्या दुसरे परत कोणीतरी मागायला आल्यावर मी काय करू? नेलाय म्हणून सांगायला आधार पाहिजे, लिहून द्या. आणि म्हणून पुन्हा अवघे लिहून दिले देगाव पाटील सूर्याजी यासी, अवघे लिहून दिले आम्ही लष्कराचे धामधुमीमुळे श्रीच्या मूर्ती तुमचे घरी ठेवून मुसरुषा करून होतो.
शुश्रूषा म्हणजे बरं काय लिहिताना. पुढे धामधूम शांत झाल्यावर आम्ही श्रीस घेऊन चाललो. धामधूम सगळी शांत झाल्यावर आम्ही विठोबाच्या मूर्ती परत न्यायला लागलो. त्यावेळी तुम्ही बोललात की तुम्ही आम्हा श्रीदेवास नेल्याचा कागद लिहून द्या. हे बोलल्यावरून हा कागद लिहून दिला असे. मूर्ती नेल्या हे तुम्हाला लिहून दिले. या दिवशी दिवाळी म्हणजे या दिवशीचा सण हा देव घरी येणे दिवाळीच आहे. खरी आहे का खोटी आहे? साधू संत याची घरा तोची दिवाळी दसरा. आता देवच आहेत म्हणल्यावर अजून काय, ह्या दिवाळी आहे पंढरपूरच्या हिशोबानं. नवे हा दिवाळीच्या पाडव्याचाच दिवस आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवशी देव देवघरातून पुन्हा पंढरपुरात आणले तो दिवस आहे. या दिवशी तारीख आहे 13 ऑक्टोबर 1699. म्हणजे किती वर्ष झाली बघा, 4 वर्षापेक्षा जास्त काळ आहे. आणि याच्या खाली सह्या आहेत नारो गोविंद बडवे, विठ्ठल गोपाळा विठ्ठल बडवे, श्यामजी नरहर बडवे, दोंडू नानाजी बडवे, प्रल्हाद शिवाजी बडवे. म्हणजे आपण ज्यांचं चिंतन करतोय आता विचार मांडतोय ते त्यातले आहेत. स्वतः सदोबा बडवे, तुळशीराम बडवे. म्हणजे एकट्याने जाऊन आणली नाही, 5-6 जणांनी मिळून लिहून दिलं. त्यातही परत सगळा समाज सगळं घर जबाबदार आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे 4 वर्षे देगावला देव ठेवले आणि पुन्हा माघारी आणली. ही त्यांच्या चरित्रातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. अनेक गोष्टी चरित्रातल्या आहेत, अनेक गोष्टींचा विचार आपण कधी कधी विषयानं करत जाऊ. पण मी आज मुक्तमून का सांगितलं, एक तर नागपंचमीला त्यांची जन्मतिथी आहे आणि उद्या वद्यपंचमी आहे. म्हणजे 15 दिवसात तो विषय लगे आणि देगावला हात देव ठेवले त्याचं स्मृती 300 वर्षात उत्सव वगैरे असं कधी केलं नाही. पण वारकरी संप्रदायात या स्मृती जाग्या आहेत. कीर्तनात, प्रवचनात, भजनात देवाच्या अनेक कथा प्रल्हाद महाराजाच्या संदर्भाच्या आपण सांगतो. पण हे लोकांना अजून माहीत व्हावं, हे देगाव कळावं. कुठं देव ठेवला, कसं अरिष्ट देवावरही येतं. शनी नाही का पालथा घातला रावणाने, तसा हा रावणच होता ना औरंगजेब. तसा देव संरक्षण करण्याचं काम देगावकर पाटील आणि प्रल्हाद महाराज बडव्यांनी केलं. पुढा 1702 साली पुन्हा 2 वर्षांनी असंच एकदा झालं आणि पुन्हा एकदा देव संरक्षण करायची पाळी. म्हणजे त्यांच्या आयुष्यात 3 वेळा देवमूर्ती त्यांनी रक्षण केली. मग या गोष्टीचं स्मरण केवळ कुटुंबात आहे, आमच्या घरात आणि केवळ पाटलात आहे एवढं न मर्यादित न राहता सकल वारकऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे. संरक्षण कसं झालं लोकांना कळालं पाहिजे. ही भूमी त्यांना दर्शनाला समजली पाहिजे. म्हणून गेल्या 12-13 वर्षापासून आपण वारकरी मंडळींनी एक उत्सव सुरू केला. विठ्ठल मूर्ती संरक्षण स्मृती उत्सव या नावानं तो उत्सव होतो. आणि त्या उत्सवाची तिथी निश्चित केली आहे ती नागपंचमीच्या बरोबर 15 दिवसानं. कारण नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये आपल्याला सगळ्याला सण समारंभ असतो. अगदी देगावात गेलं तरी त्यांच्या गावात काहीतरी कार्यक्रम आहे ना, घरात काहीतरी कार्यक्रम आहे, इथंही अवघड तिथंही अवघड. म्हणून वद्यपंचमी, सूर्याजी पाटलाची जयंती माहीत नाही आणि मृत्यूतिथी माहीत नाही, प्रल्हाद महाराजांचे निदान माहीत आहे. माघ महिन्यात समजा त्यांच्या पुण्यतिथी दिवशी जाऊन उत्सव केला तरी अडचण, कारण माघ महिन्यात वारकरी मंडळी पंढरपुरात नसतात चातुर्मास संपल्यावर. मग चातुर्मासात त्यांना सोयीचं गेलं पाहिजे, सगळ्यांना समजलं पाहिजे. माघ वद्य एकादशी पंढरपुरात कोण असते, जाणार कोण, तिथं कार्यक्रमाला येणार कोण, थोडं अवघड असतं हे. म्हणून नागपंचमीच्या बरोबर 15 दिवसानं त्यांची जयंतीचा विचार करून हा उत्सव आपण चालू केला. तो उत्सव उद्याच्याला देगावला होणार आहे. 2 वर्ष कोरोनामुळं काही होऊ शकलं नाही, केवळ पूजन होऊ शकलं. उत्सव म्हणजे काय, पंढरपुरातून देगावात जावं, 5 किलोमीटर आहे, फार अंतर नाही. कुकुरमुंडी महाराजांच्या मठातून सकाळी दिंडी निघणार, कबीर महाराज दिंडी घेऊन येणार, त्यांच्याबरोबर चालत 5 किलोमीटर जायचं. देगावात पोचलं की ज्या विहिरीत देव ठेवले त्या विहिरीची पूजा करायची, या त्यागी देव राहिले म्हणून. तिथून निघायचं, ज्या वाड्यात देव ठेवले त्या वाड्यात दारात कीर्तन करायचं. आणि कीर्तन चालू असताना मागं पूजा होते विठोबाच्या त्या पादुकाची. पुढं कीर्तन होणार, ही सगळी कथा लोकांना समजणार, सांगणार आणि कीर्तन झाल्यानंतर तिथंच भोजन प्रसाद करायचा आणि पुन्हा पंढरपुरात यायचं. म्हणजे साधारण पंढरपुरातून आपण जरी 8 वाजता निघालो तरी कीर्तन संपून इथे यायला 1-1.5 होतो. जायला 1 तास, तिथल्या कार्यक्रमाला 1 तास, कीर्तनाला 2 तास, झाल्यावर भोजन. सगळे पाटील मंडळी देगावकर त्यात मोठ्या उत्साहानं तिथलं काम करतात आणि पंढरपुरातून आपण सगळे वारकरी भाविक भक्त गेलं हे आपलं काम पुरं झालं. आपल्याला दोन्ही होतं. एक दिवसभर भगवंताबरोबर चालायची संधी मिळते, देवबरोबर असतो आणि दुसरं म्हणजे भगवत चिंतन घडतं आणि ती देगावची भूमी पाहता येते. तेव्हा ज्याला शक्य आहे त्या सगळ्यांनी यायचा प्रयत्न करा. आपण जिथं श्रावणी केली तिथं उद्या कुकुरमुंड्यांच्या मठातून 8ला निघणार आहोत. अगदी समजा तिथं नाही समजलं, गडबड झाली
तरी 9च्या दरम्यान पुलापाशी आलं आणि सगळ्याबरोबर दिंडीत चालत गेलं तरी चालू शकते. म्हणजे लक्षात येते चंद्रभागेच्या पहिल्या तीरावर जायचं आहे, फार लांब नाही. एवढंच अंतर 5 किलोमीटर जास्तीत जास्त आहे. जाताना मध्ये एके ठिकाणी 5 किलोमीटर अंतर चालताना सुद्धा मध्ये बसून न्याहारीची व्यवस्था झालेली आहे. मध्ये कुठेतरी न्याहारी होईल. पुढे गेल्यानंतर आपलं कीर्तन होईल. कीर्तन झाल्यावर जेवण होईल. यंदाच्या वर्षी दरवर्षी कीर्तन वेगळ्या वेगळ्या लोकांना सांगतो आपण. हो, उद्याच आहे ते. उद्या सकाळी 9च्या दरम्यान तिथं आलात पुलापाशी तरी चालेल, किंवा 8 वाजता आपल्या कुकुरमुंडी महाराज मठात आला, जिथं श्रावणी केली आपण, तिथं आला तरी चालेल. मी आहे बरोबर. 8 वाजता जायचं, किती वाजता? 1 वाजता माघारी यायचं. ती 1 वाजता वाहनाची व्यवस्था तिथून गावातून आपण करून ठेवतो. एक ट्रॅक्टर ट्रक त्यांची काहीतरी व्यवस्था, त्यांनी 5 किलोमीटर नदीच्या तीरावर आणून सोडावं अशी व्यवस्था असते. दरवर्षी तशी होते. असतं कबीर महाराज असतात, म्हणजे हां सगळी व्यवस्था असते बरोबर. जिथं रामायण चालतं, जिथं राऊत बाबांचा गाथा चालतो, तिथले लोक सगळे दिंडी घेऊन आपल्याकडे येतात. सगळे मिळून बरोबर जायचं, बरोबर यायचं. वाहनात असून वाहनात जाऊ, जे काही व्यवस्था असेल तशी आपण सगळे मिळून एकत्रित जाऊ. एकमेकाला निरोप द्या. ज्यांना यायची इच्छा आहे, शक्य आहे, त्याने अवश्य या. पाय दुखतात, गुडघे त्रास देतात म्हणून शक्य नसेल तर वाहनात नाही या, ते पण होऊ शकतं. फार लांब नाही, जवळ आहे. जेवायची व्यवस्था असल्यामुळे तीही काळजी नाही आपल्याला. 8 ते 1 साधारण चालतं. कीर्तन उभारतं 10 ते 12. हां, 12 वाजताच्या ऐवजी मागे पुढे झालं तरी कीर्तन संपलं की तिथंच जेवण. 5 किलोमीटर आहे, तिथंच संपलं की जेवायला बसायचं, माघारी यायचं. फार काही त्रासाचं नाही. शिवाजी महाराज दरवर्षी असतात, म्हणजे सगळ्याला आठवणीने या. हे शिवाजी महाराज आपले शिवाजी महाराज देशमुख आहेत, माहूरकर आहेत ते, तर तेही दरवर्षी असतात. अनेक लोक यातले आलेले असतील, मागं नसतील आले तर यंदा या, शक्य आहे तेव्हा या. म्हणजे ही सगळी भूमी पाहणं होतं, ह्या विषयाचं चिंतन होतं, नव्या पद्धतीनं कळतं म्हणून मुद्दा म्हणून ते आठवण आज सांगितली. माहिती कळते. हा बस माहिती कळते म्हणून. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी या. हा विषय आजचा दिवस आपण इथंच थांबू. त्यामुळे उद्याच्याला 8 वाजता इथं पाठ आपण होणार नाही. आपण जाणार देवाबरोबर चालत. पाठ म्हणजे प्रॅक्टिकल उद्याच्याला. हां, रोज थेरॉटिकल चालू आहे आपलं. हां, लेक्चर चालू आहे. प्रत्यक्ष साईटवर जायचं म्हणजे प्रॅक्टिकल आहे, ते होऊन जाईल. यंदा विठ्ठल महाराज पैठणकर यांना कीर्तनाची सेवा दिलेली आहे. ती उद्याच्याला सेवा करणार आहेत. 1 वर्ष भक्तराज महाराजांनी केलं, 1 वर्ष राऊत बाबांनी कीर्तन केलं आहे, 1 वर्ष कबीरांनी केलं, दादा शिरवळकरांनी केलं. अनेक संत महात्मे कीर्तनाला आलेले आहेत. 1 वर्ष बंडाताते आले होते. दरवर्षी नवीन वेगळ्या वेगळ्या माणसाला आपण सांगतो. तर अवश्य सगळ्यांनी उद्या सहभागी व्हा. कुकुरमुंडीकरांच्या मठात या, एवढंच सांगणं करतो आणि आजच्या सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदेवार विठ्ठल.